जेव्हा आपलं घर बांधून होतं तेव्हा आपण वास्तुशांती करतो. हा. तर ही वास्तुशांती केल्यावर घरातले सगळे दोषाचे निराकरण होते का, किंवा ही वास्तुशांती का करावी? बघा, आपण जेव्हा घर बांधतो हो. तेव्हा घर बांधताना झाडं असतात तिथे, त्यांना उपडलं जातं. ओके. बरोबर आहे, सजीवच आहेत ते पण. किंवा चिमण्यांचं घरटं त्या झाडावर असतं, ते निघतं. किंवा छोटे छोटे कीट जंतू असतात, त्यांचा मृत्यू होतो. किंवा काही घटना अशा घडतात जेव्हा बांधकाम करण्यास त्यांना लागतं. किंवा तिथली जी शापित जी जमीन आहे किंवा तिथं आपल्याला जे शाप लागलेले आहेत ते आपण शांत करण्यासाठी वास्तुक शांती घालतो असं म्हटलं तरी चालेल. किंवा या सगळ्यांना आपल्याला क्षमा मागण्यासाठी, ज्यांचे आपण घर उजाडलेलं आहे, आपल्यामुळे गेलेलं आहे, की पक्ष्यांचं वगैरे किंवा झाडं तोडलेली गेल्यात, यांना माफी मागण्यासाठी आपण वास्तुक शांती घालतो. ओके. आणि वास्तुशांती शक्यतो दरवर्षी घातली तरी चालते. तर असं नाही आहे की घर बांधल्यावरच वास्तुक शांती घातली पाहिजे. तर वास्तुशांतीमध्ये काय करतो की आपण वास्तू शांत करतो, म्हणजे होम घालतो. ठीक आहे. त्याच्यानंतर वास्तुशांतीमध्ये वास्तुपुरुष पुरला जातो आग्नेय कॉर्नरमध्ये, आणि मग ती आपली वास्तुशांती संपन्न होते.